नमस्कार, सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। मी पायल शहा। एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर। मते दिली म्हणजे तुम्ही माझे मालक झाला का? अजितदादा काय म्हणाले? उपमुख्यमंत्री अजित पवार वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत। तुम्ही मतं दिली म्हणजे माझे मालक नाही झालात, सालगडी केले का मला, असा सवाल अजित पवार यांनी उपस्थित केला आहे। बारामतीत एका कार्यक्रमादरम्यान अजित पवार यांनी हे वक्तव्य केले आहे। बारामतीमधील मेडद या ठिकाणी बारामती तालुका खरेदी विक्री संघाच्या परिसरामधील एका नवीन पेट्रोल पंपाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पार पडले। यावेळी अजित पवार कार्यकर्त्यांवर चांगले संतापले। या कार्यक्रमात भाषण करत असताना अजित पवार यांना नागरिकांकडून कामाच्या संदर्भातील निवेदन दिली जात होते। अनेक जण अजित पवारांना निवेदन देत होते। अजित पवार हे ते निवेदन घेत कामे मार्गी लावण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देत होते। मात्र याच वेळी एका कार्यकर्त्याने अनेक कामे झाली नसल्याचं म्हटलं। त्या कार्यकर्त्याच्या विधानानंतर अजून काही नागरिकांनीही तसंच म्हटलं। यानंतर अजित पवार यांचा संयम तुटला आणि ते संतापले। अरे, तुम्ही मला मतं दिली म्हणजे माझे मालक नाही झालात, मला सालगडी केलाय काय, अशा शब्दात अजित पवारांनी त्या कार्यकर्त्यावर आपला संताप व्यक्त केला। अजित पवार यांच्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे। काळजी करू नका। अरे, तुम्ही मतं दिली म्हणजे माझे मालक नाही झाला का, सालगडी काढलं काय मला? आता ही आयुर्वेदिक कॉलेजचं काय नाव? नाही, आपण भरणपूर सारखं करू ना। तुला बोललो ना मी माग,